बघा. मी इथं संत्र्याची बाग लावलेली आहे. समजापूरवरती परत इथं मोसंबीची बाग आहे. कडेनी नारळाची, चिक्कूची, आंब्याची झाडं भरपूर लावलेली आहे. खाली लिंबूची झाडं लावलेली आहेत. बाग वरती आंब्याची जवळजवळ 200 झाडं आंब्याची बाग लावलेली आहे. आणि इथं म्हणजे एकदम माळरान जमीन होती. इथं पहिले शेततळं घेतलं, त्याच्यावर बोर घेतले, ती विहीर खांदली आणि त्याच्यातून माळरान जमीन असलेली याच्यावर भरपूर माती भरलेली आहे. आणि माती भरून इथं होता फळबागा ज्या वेळेस लावल्या त्याच्यानंतर काही दिवसांनी खडी मशीन झाली. आता पूर्ण शेती आहे म्हणजे कसं का 1 महिन्याच्या आत खाली पांढरी होती आणि खूप मोठं नुकसान म्हणजे झाडं सुद्धा वाढत नाही. आम्ही वेळोवेळी तक्रारी दिलेल्या आहेत खडी मशीनीविषयी. आणि तरी काय आमच्या म्हणजे ही खडी मशीन बंद करा, ही बेकायदेशीर आहे. मग समजा ग्रामपंचायतचं दाखले बोगस आहे, ते सगळं सिद्ध झालेलं आहे. समजा खानपट्टा एका गटात मंजूर करून ते बोगस कागदपत्रे जोडून दुसऱ्या गटात उत्खनन केले, ते अर्ज दिलेले आहेत. तहसीलदार असतील, आपल्या परत कलेक्टर साहेब आहे, यांच्याकडे जाऊन आलेलो आहे, आज दादांक जाऊन आलेलो आहे. पण त्याच्यामुळे इतका त्रास आहे की आज आमच्या शेतीवर अवलंबून आहे पूर्ण. आणि आज आमचं तोंड म्हणजे याला ज्याच्यातून 4 पैसे उत्पन्न भेटेल शेतीतून ते करत असताना म्हणजे याच्या धुळीमुळं जिथं रानात आलं का एकदम असं म्हणजे रडावं वाटतं. म्हणजे कसं पाहिलं का इतकं दुःख होते का ही झाडं वाढत नाही. काय आंब्याची सुद्धा खूप झाडं जळालेली आहे. मी आता मोसंबीच्या बागात उभा आहे. हे पूर्ण पाठीमागे दिसतंय पहा कशी म्हणजे परिस्थिती. ही झाडं असतापर्यंत खूप मोठाली असते, पण हे धुळीमुळं पूर्ण शेतीचं नुकसान होतंय. बाग नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे. आम्हाला शेती सोडून काही दुसरा पर्याय नाही. आमच्या उपस्पर इथं जर माल केला तर तो वाढत नाही किंवा पूर्ण गुरं सुद्धा चारा खाती नाही. कारण काय होतं की पाऊस काळात फक्त 4 महिन्यात पाऊस आला का धुवून जात, 8 महिने भरपूर दुराळा राहतो. कारण आता माझ्याकडे जे व्हिडिओ फोटो असं सगळं आहे, लागले तुम्हाला ते दाखवतो. किती 23 सालापासून काय परिस्थिती येत आली ती पाहू शकता आपण दादा. नमस्कार. लोणीच्या ठिकाणी आमचं महाराजस्व अभियानाच्या अनुषंगाने मी शनिवारी तिथं ग्रामस्थांबरोबर चर्चा करण्यासाठी गेलो होतो. तिथं प्रथमतः मला समजले की तिथं ग्रामस्थांचा एक जे खाना आहे त्याला विरोध आहे. तर मी तिथले ग्रामस्थ आणि जे शेतकरी आढाव म्हणून आहेत यांच्या सर्वांच्या समवेत आपण ज्या स्पॉट आहे जो शेतकरी आहे त्या स्थानी स्थळ पाहणी केली. आणि त्याच्या अनुषंगाने मी ग्रामपंचायत आणि सर्व जे ग्रामस्थ आहेत त्यांना पण म्हटलं की जो काय आपला अर्ज असेल तो अर्ज आमच्याकडे येऊ द्या. आणि स्थळ पाहणीच्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी महोदय इकडचं जे कार्यालय आहे इकडं आपण त्या अनुषंगाने तो जो रिपोर्ट आहे त्याचा रिपोर्ट पाठवून त्याच्या अनुषंगाने ते पुढचे मग काय असेल त्यानुसार कारवाई होईल. आपण तो रिपोर्ट वरिष्ठ कार्यालयाला सादर करूया. आमचा हा लोणीचा 1041-1042 मधला खानपट्टा 2021 पासून आहे आणि आता तो 2027 पर्यंत आहे. आम्ही शासनाला रीतसर कागदपत्राची पूर्तता करून आम्हाला कलेक्टर साहेबांकडून खानपट्टा परवानगी मिळालेली आहे. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.